Hello friends and welcome back to our this session of English class. मी मानसी तुमच्या सर्वांचं आज परत स्वागत करते. आज आपण इंग्लिशच्या तुमच्या चॅप्टर ट्राय अगेन ही जी पोएम होती हिला आज वाचू आणि समजू की ह्याच्यामध्ये काय होतं. लास्ट सेशन मध्ये आपण ह्याचं चिटचॅट वगैरे बघितले होते. तर आज आपण ही पोएम वाचू आणि समजूया. चला बघू. तर या पोएमचं रेसिटेशन आपण आपल्या लास्ट सेशन मध्ये करून चुकलो आहोत. आपण आता ही डायरेक्टली पोएम स्टार्ट करू आणि याचा अर्थ समजूया. टिस अ लेसन यू शुड हीड, ट्राय अगेन. आता इथे हे जे टिस आहे हा काय आहे, ऍक्च्युली हा शब्द आहे इट इज. आपण जे इट इज म्हणतो त्याला शॉर्ट मध्ये करून टिस करून दिलेला आहे. बघा, टिस शॉर्ट एंड फॉर्म ऑफ इट इज. ठीक आहे, तर इट इज ह्याचा शब्दाचा अर्थ आहे इट इज. इट इज अ लेसन यू शुड हीड. हीडचा अर्थ काय झाला, पे अटेन्शन टू. ट्राय अगेन तर म्हणजे की हा एक पाठ आहे जो की तुम्हाला ज्याच्यावरती तुम्हाला नेहमी लक्ष द्यावं लागेल. पे अटेन्शन म्हणजे नेहमी लक्षात ठेवावी लागते जी वस्तू. तर हा एक पाठ आहे जो तुम्हाला नेहमी लक्षात ठेवावा. कोणचा पाठ आहे, ट्राय अगेन म्हणजे परत प्रयत्न करा. इफ ऍट फर्स्ट यू डोंट सक्सीड, ट्राय अगेन. जर पहिल्यांदा मध्ये तुम्हाला यश प्राप्त नाही होत, जर पहिल्यांदा मध्ये तुम्ही सक्सेसफुल नाही होऊ शकत, होऊ पावत, तर परतचे प्रयत्न करा. हे बघ, कोणची पण गोष्ट आपण एकदा मध्ये त्याच्यात यशस्वी होऊन जाऊ असं खूप कठीण असतं. आपल्याला परत प्रयत्न करावे लागतात त्या गोष्टीकरता, तेव्हा जाऊन आपण त्याला नीट प्रकारे समजून आणि पाहू शकतो. कोणची पण वस्तूला आपण सक्सेसफुली करू शकतो. तर तेच म्हटलंय की जर पहिल्यांदा मध्ये तुम्ही कोणत्या वस्तूमध्ये सक्सेसफुल नाही हो पावत, यश प्राप्त नाही करू पावत, तर परतचे प्रयत्न करा. ट्राय अगेन. देन युअर करेज शुड अपियर, फॉर इफ यू विल परसिव्हिअर यू विल कॉन्कर, नेव्हर फिअर, ट्राय अगेन. ठीक आहे, म्हणजे देन युअर करेज शुड अपियर. जेव्हा तुम्ही परत प्रयत्न कराल तर तेव्हा काय होईल, तुमचा करेज, तुमचा जो साहस आहे तो दिसेल. कारण की हे हर कोणी नाही करू शकत. कितीकन लोक घाबरतात या गोष्टीला की परतचे आपण जर फेल होऊन गेलो कोणत्या गोष्टीत, आपण काही नाही करू पावलो अचीव, तर ते घाबरतात की आपण परत कसं करू. म्हणून ह्याच्यात खूप करेज लागतं, ह्याच्यात खूप साहस लागतं. देन युअर करेज शुड अपियर, तेव्हा तुमचं करेज लागेल, खूप साहस लागेल परत करायला. फॉर इफ यू विल परसिव्हिअर, परसिव्हिअरचा काय अर्थ आहे, कीप ट्राईंग टिल वन अचीव्स. म्हणजे जर तुम्ही अशाच प्रकारे ट्राय करत राहिले, प्रयत्न करत राहिले, परत प्रयत्न करत राहिले कोणत्या गोष्टी करता, यू विल कॉन्कर म्हणजे तुम्ही पक्की आहे ही गोष्ट की तुम्ही त्या गोष्टीत जीताले, तुम्ही ते करून दाखवाले. कॉन्कर म्हणजे काय, कोणचं वस्तू, कोणचं काम जितणं. कॉन्कर म्हणजे जितणं. नेव्हर फिअर, ट्राय अगेन. नेव्हर फिअर म्हणजे कधीच भिवू नका. फिअर म्हणजे असतं भीती. तर नेव्हर फिअर, भिवू नका, आणि ट्राय अगेन. ठीक आहे, तर म्हणजे काय झालं की तुम्हाला या गोष्टी करता खूप साहस लागेल, खूप साहसी बना. आणि जर तुम्ही अशाच प्रकारे परत प्रयत्न करत राहिले, आपले पूर्ण 100% द्याले कोणत्या गोष्टीत, तर तुम्ही ती गोष्ट अचीव कराले, तुम्ही ते जीताले जे तुम्ही चाहताय. आणि त्याच्याकरता भिवू नका आणि परतचे ट्राय करा, परतचे प्रयत्न करा. वन्स ऑर ट्वाइस दो यू शुड फेल, ट्राय अगेन. म्हणजे वन्स म्हणजे एकदा आणि ट्वाइस म्हणजे दोनदा. एकदा किंवा दोनदा तुम्ही होऊ शकतं की त्या गोष्टीत फेल व्हा म्हणजे तुम्ही ते नाही करू पावा. कोणची पण गोष्ट आपण एकदा दोनदा तीनदा पण होऊ शकते की आपण जे आपण करणं चाहतोय ते आपण नाही करू पावं. ते तर परत प्रयत्न करत राहा. ट्राय अगेन, परतचे प्रयत्न करा. इफ यू वुड एट लास्ट प्रिवेल, ट्राय अगेन. ठीक आहे, जर तुम्ही ती गोष्ट पाहणं चाहताय तर तुम्हाला परतचे प्रयत्न करावा लागेल आणि थांबायचं नाहीये. आपल्या प्रयत्नांमध्ये कधी पण थांबायचं नाहीये आणि परतचे प्रयत्न कराले तुम्ही. इफ वी स्ट्राइव टिस नो डिस्ग्रेस. स्ट्राइवचा अर्थ काय झाला, ट्राय व्हेरी हार्ड, स्ट्रगल. ट्राय व्हेरी हार्ड म्हणजे खूप हार्ड म्हणजे प्रयत्न करायचा. पूर्ण आपलं म्हणजे की जितकी आपली शक्ती आहे ती सगळी त्याच्यात टाकून द्यायची त्या कामात. तर इफ वी स्ट्राइव, जर आपण खूप जास्त हार्ड स्ट्रगल करू, आपण खूप जास्त प्रयत्न करू. टिस नो डिस्ग्रेस म्हणजे हे टिस म्हणजे परत इट इज नो डिस्ग्रेस. तर ह्याच्यात काही लाजवायची गोष्ट नाहीये.
डिसग्रेसचा म्हणजे काय अर्थ असतो की जर आपण काही असं काम केलं ज्यात आपल्याला लाजीरवाणं होतं, ह्याच्यात तेच म्हणतात की जर आपण खूप मेहनत करतोय त्याच्यात काही लाजीरवाणं व्हायसारखं नाहीये. दो वी डू नॉट विन द रेस, जरी आपण खूप मेहनत करूनही जर आपण समजा तरी पण रेसला विन नाही केलं, रेस म्हणजे काय, दौड असते ना कोणची, तिला जर आपण नाही पण जिंकलो तरी पण आपल्याला पूर्ण आपला प्रयत्न करायचा आहे आणि त्याच्यात काही पण लाजीरवाणं व्हायची गोष्ट नाहीये. व्हॉट शुड बी डू इन दॅट केस? तर अशा वेळेला जर सपोज आपण दिलं पूर्ण आपला 100% आणि तरी सुद्धा आपण नाही जिंकलो आणि आपल्याला परतसे अपयश प्राप्त झालं, आपण नाही त्याच्यात सक्सेसफुल झालो, तर आपल्याला परतसे काय करायचंय अशा हालतीमध्ये? ट्राय अगेन, म्हणजे परत प्रयत्न करायचंय. इफ यू फाइंड युअर टास्क इज हार्ड, जर तुम्हाला असं वाटतं की तुमचा जो टास्क आहे म्हणजे जे तुमचं काम आहे ते खूप हार्ड आहे, ठीक आहे, खूप कठीण आहे, ते फारच जास्त कठीण आहे, ट्राय अगेन, तर त्यावेळेलाही तुम्हाला परत प्रयत्न करायचा आहे. टाइम विल ब्रिंग यू युअर रिवॉर्ड, जेव्हा वेळ येईल आणि जेव्हा तुमचा प्रयत्न पूर्ण फळ दाखवेल तेव्हा ते काय होईल, तो वेळ जो आहे तो तुम्हाला आपल्या आप तुमच्या मेहनतीचं रिवॉर्ड देईल. रिवॉर्ड म्हणजे काय, पुरस्कार. तर पुरस्कार तुम्हाला जेव्हा वेळ येईल तेव्हा ते मिळेल आपोआपच. ट्राय अगेन, तर म्हणून प्रयत्न करा, प्रयत्न करत राहा. ऑल दॅट अदर फोक कॅन डू, वाय विथ पेशन्स मे नॉट यू? तर जेव्हा दुसरे लोकही अशाच प्रकारे खूप जास्त मेहनत करून जर त्यांनाही ती गोष्ट मिळते, तर वाय विथ पेशन्स, पेशन्स म्हणजे काय, धैर्य. कॅपॅसिटी टू एक्सेप्ट डिले विदाउट लुझिंग होप, म्हणजे कोणची वस्तू जी आहे तुम्हाला, तुम्ही चाहताय की तुम्हाला मिळेल पण नाही मिळत आहे, त्यात खूप वेळ लागतोय, तर एक्सेप्ट डिले म्हणजे जो उशीर होतोय त्याला आपण एक्सेप्ट करू शकू, तेच तिला धैर्य म्हणतात. विदाउट लुझिंग होप, आणि आपली होप जी आहे, आपली आशा जी आहे ती बिना सोडता, तर त्याच वस्तूला पेशन्स म्हणतात. बाय विथ पेशन्स मे नॉट यू, तर तुम्ही पण असे धैर्य ठेवून का तुम्ही असं नाही करू शकत? तुम्हालाही धैर्य ठेवलं पाहिजे आणि जसं अनेक लोकांना सक्सेस मिळाली आहे अशी तुम्हाला पण मिळेल. ओनली कीप दिस रूल इन व्ह्यू, ट्राय अगेन. तुम्हाला नुसतं हा एक रूल जो आहे, हा एक नियम, हा एक लक्षात ठेवायचा आहे नेहमी आपल्या जीवनात, की प्रयत्न करत राहा. नेहमी जितके तुम्ही प्रयत्न कराल तितकंच तुम्ही जास्त जास्त यशच्या जवळ झाले. एकदा, दोनदा, तीनदा जरी तुम्ही ती गोष्ट नाही करू पावले तरी प्रयत्न आपले पूर्ण 100% करत राहायचे. त्याच्यात कोणचंच म्हणजे लापरवाही नाही करायची, आणि खूप प्रयत्न केल्याने तुम्हाला तुमचं जे मनचाहा फळ आहे ते तुम्हाला जरूर मिळेल. अशा प्रकारे ही पोयम होती, खूप सुंदर पोयम होती, जे आपण वाचली. W.E. हिक्सन हे याचे पोएट होते. इंग्लिश वर्कशॉप मध्ये आपण लास्ट सेशन मध्ये आपले हे एनाग्राम्स होते, ते करून चुकलेलो आहोत. आता नेक्स्ट पहा, पिक आउट द लाईन्स दॅट कन्वे द फॉलोइंग फ्रॉम द पोएम. आपल्याला पोएम मधनं अशा लाईन्स पाहायच्या आहेत ज्याचा अर्थ हा निघतो. इफ यू कीप ट्राईंग विदाउट अ डाऊट यू शॅल विन, म्हणजे जर तुम्ही प्रयत्न करत राहिले विदाउट अ डाऊट, बिना कोणत्या शंकाच्या, तर तुम्ही जरूर विन कराले, म्हणजे जरूर तुम्ही जिंकाले. इट इज नॉट शेमफुल टू स्ट्रगल हार्ड, म्हणजे की खूप जास्त स्ट्रगल करणं, खूप जे आहे मेहनत करणं, ह्याच्यात काही पण शेमची गोष्ट नाही आहे, लाजेची गोष्ट अगदीच नाही आहे. वेन अदर्स कॅन डू द वर्क सो कॅन यू इफ यू कीप ट्राईंग पेशंटली. जर अनेक लोक हे काम करू शकतात तर तुम्ही पण हे करू शकताय. बस तुम्हाला पेशंटली म्हणजे धैर्यपूर्वक आपलं ट्राय करत राहायचं, प्रयत्न करायचा आहे. आणि असंच वेन यू फेल इन युअर फर्स्ट अटेम्प्ट मेक अनदर वन. जर तुम्ही पहिल्या आपल्या अटेम्प्ट मध्ये फेल झाले तर दुसरं करा. पहिला प्रयत्न फेल झाला, दुसरं करा. तर हे आता आपण आपले जेव्हा स्लाइड्स बघू तेव्हा करूया. मग आहे फाइंड फ्रॉम द पोएम द अँटोनिम्स. हे अँटोनिम्स म्हणजे अपोजिट्स आपण आधीच करून चुकलेलं आहोत, आणि क्वेश्चन आन्सर्स वगैरे आहेत, तर ते आता आपण बघूया आपल्या नेक्स्ट स्लाइड मध्ये. तर सर्वात आधी आपण आपले जे साइड क्वेश्चन्स होते बुकचे ते बघू. व्हॉट शुड यू डू वेन यू फेल ऍट फर्स्ट, म्हणजे जर तुम्ही अगदी पहिल्यांदा कोणतं काम करताय आणि तुम्ही फेल होऊन गेले, त्याच्यात ते काम तुम्ही नाही करू पावले, तर तुम्हाला काय केलं पाहिजे? त्याचं काय आन्सर होईल? वेन यू फेल इन युअर फर्स्ट अटेम्प्ट मेक अनदर वन. जर तुम्ही आपल्या पहिल्या प्रयत्नात फेल झाले, नाही करू पावले, तर दुसरा प्रयत्न करा.
वेन डू वी जनरली फील अशेम्ड? आपल्याला लाज केव्हा वाटते? नॉर्मली आपण जे आहे लाजीरवाणं आपल्याला केव्हा होतं असं? We generally feel ashamed when we fail to achieve success in the work we have undertaken. आपल्याला केव्हा लाजिरवाणं होतं? सपोज आपण कोणतं काम आपल्या हातात घेतलंय आणि आपण ते वेळेवरती नाही करू पावलो किंवा जसं आपल्याला करायचं होतं त्या प्रकारे आपण नाही करू पावलो नीट प्रकारे, तर काय होतं त्यावेळेस आपल्याला खूप लाज वाटते की आपण हे काम करणार होतो, रिस्पॉन्सिबिलिटी घेतली होती, याची उत्तरदायित्व घेतलं पण हे नाही करू पावलो. अशा वेळेला आपल्याला लाज वाटते. वी ऑल्सो समटाइम्स फील अशेम्ड वेन वी थिंक दॅट पीपल विल लाफ एट अस फॉर आवर फेलियर. आणि ह्याच्या शिवाय आपल्याला अधिक किंवा लाज वाटते जेव्हा वेन वी थिंक, जेव्हा आपण सोचतो की लोक आपल्यावरती हसतील या फेलियर करता, की आपण जे काम नाही करू पावलो तेव्हा आपल्यावरती लोक खूप हसतील. या गोष्टीला सोचून सोचून सुद्धा आपल्याला खूप लाजिरवाणं वाटतं. व्हॉट रूल्स मस्ट बी ऑलवेज केप्ट इन माइंड? आपल्या डोक्यात आपल्याला कोणते रूल्स आहे, कोणते असे नियम आहेत जे नेहमी डोक्यात ठेवावे? तर ह्याचं उत्तर बघा, वेन अदर पीपल कॅन गेट सक्सेस. म्हणजे जेव्हा अनेक लोक जे आहेत त्यांना सक्सेस म्हणजे यश मिळू शकतं विथ देअर पेशन्स, त्यांच्या धैर्याच्या कारणाने. ठीक आहे, जेव्हा अजून अनेक जे लोक आहेत त्यांना सक्सेस मिळतं त्यांच्या धैर्याने, यू ऑल्सो कॅन डू इट लाईक वाईज. तर तुम्हाला पण अशाच प्रकारे जर तुम्ही धैर्यपूर्वक काम घ्याल तर तुम्हाला पण सक्सेस मिळेल, तुम्हाला पण यश प्राप्त होईल. बट डोंट फॉरगेट टू ट्राय अगेन अँड अगेन टिल यू सक्सीड. पण तुम्हाला जी गोष्ट नाही विसरायची आहे ती काय आहे, की तुम्हाला परत परत प्रयत्न करत राहायचा आहे जिथवरी तुम्ही ती गोष्ट जी तुम्ही ठाणली आहे, जी तुम्हाला करायची आहे ती नाही करून देत. दीज आर द रूल्स दॅट मस्ट बी केप्ट इन माइंड. तर हे ते असे रूल्स आहेत, हे ते असे नियम आहेत जे आपल्याला नेहमी डोक्यात ठेवावे. आता बघा, तुमच्या इंग्लिश वर्कशॉप मधनं आपण जे आता वाचलं होतं, पिक आउट द लाईन्स दॅट कन्वे द फॉलोइंग फ्रॉम द पोएम. आपल्याला या लाईन्स जे आहे आपण जे आता वाचल्या होत्या त्या कोणत्या पोएमच्या लाईनीमधनं घेतलं म्हणजे की रिसेम्बल करतात, एकसारख्या आहेत. इफ यू कीप ऑन ट्राईंग विदाउट अ डाऊट यू शॅल विन. म्हणजे तुम्ही जर ट्राय करत राहाल, प्रयत्न करत राहाल बिना शंकाच्या, तर तुम्ही जिंकाल. हे काय होतं लाईन? फॉर इफ यू विल परसिव्हिअर यू विल कॉन्कर, नेव्हर फिअर. ही लाईनचा अर्थ हेच आहे की जर तुम्ही प्रयत्न करत राहिले तर तुम्ही जिंकाले. सेकंड होता, इट इज नॉट शेमफुल टू स्ट्रगल हार्ड. म्हणजे की खूप स्ट्रगल करण्यामध्ये, खूप कडी मेहनत करण्यामध्ये काही पण लाजेची गोष्ट नसते. तर ह्याचं काय लाईन होती? इफ वी स्ट्राइव्ह इट इज नो डिसग्रेस दो वी डू नॉट विन द रेस. या दोन लाईनी ह्याच्याशी रिझेम्बल करतात. नेक्स्ट आहे, वेन अदर्स कॅन डू द वर्क सो कॅन यू इफ यू कीप ट्राईंग पेशंटली. तर जर अनेक लोक कोणतं काम करू शकतात तर तुम्ही पण ते काम करू शकता जर तुम्ही धैर्याने काम घ्या तर. तर ह्याचं काय होईल? ही लाईन होती पोएम मध्ये, ऑल दॅट अदर फोक कॅन डू वाय विथ पेशन्स मे नॉट यू. ठीक. आणि लास्ट मध्ये आहे, वेन यू फेल इन युअर फर्स्ट अटेम्प्ट मेक अनदर वन. म्हणजे जर तुम्ही आपल्या पहिल्या प्रयत्नामध्ये फेल झाल्या, नाही करू पावले ते तुम्ही, तर दुसरा प्रयत्न करा आणि करत राहा. तर ह्याचं काय होतं? इफ ऍट फर्स्ट यू डोंट सक्सीड ट्राय अगेन. तर हे या लाईनीचं ह्याचा अर्थ होता. तर अशा प्रकारे आज आपण बऱ्याच काही छान गोष्टी शिकलो. इतकी छान पोएम आज आपण वाचली, ज्याचा की खूप इन्स्पिरेशनल होती. ती आपल्याला खूप प्रेरणादायी होती, की आपल्याला प्रेरणा मिळते ही पोएम वाचून, की आपल्याला नेहमी प्रयत्न करत राहावा. प्रयत्न करण्यामध्ये कोणची पण कंजूसी नाही करावी. की कधी कधी काय होतं की आपण काही काम हातात घेतलं, सपोज आपण कोणत्या सब्जेक्टमध्ये वीक आहोत, कोणत्या विषयात आपण वीक आहोत, आपल्याला लवकर समजत नाहीये, सपोज गणित आहे किंवा इंग्लिशच आहे, तर काय करायचो आपण? या तर दोन गोष्टी आहे, या तर आपण सोडून द्या, ठीक आहे आता नाही येते, आता काय करायचं, सवडून सोडून द्या. आणि दुसरं की नाही, असं कसं नाहीये, तर मी प्रयत्न करेन आणि मी करून दाखवेन. तर अशा प्रकारे जे आहे पूर्ण तुम्ही आपल्या मनोभावाने कराल तर त्या गोष्टी जरूर तुम्ही जे आहे एक ना एक दिवशी चांगले वस्तू करून दाखवाल.
तुम्हाला एक गोष्ट सांगते, जसं की महात्मा गांधीचं नाव जाणता तुम्ही, आपले राष्ट्रपिता होते. त्यांची अक्षर हँडरायटिंग त्यांची खूप वाईट होती, खूप खराब होती, पण त्यांनी खूप प्रयत्न केला आणि मग आपली हँडरायटिंग त्यांनी सुधारून दाखवली. तर अशा प्रकारे खूप महान लोक झाले, ज्यांनी काही ना काही अशा प्रकारे खूप प्रेरणादायी काम केले. तुम्ही पण त्यांच्याकडनं प्रेरणा घ्या. आजचा आपला सेशन इथेच समाप्त होतो. नेक्स्ट सेशन मध्ये परत भेटूया. टिल देन बाय, हॅव अ नाईस डे. थँक्यू.